जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हाधिकारी यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्ट व बेजबाबदार जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांना पदावरून तातडीने पदमुक्त करण्याबाबतचे निवेदन सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळ शहादा तसेच समस्त आदिवासी पावरा समाज मंडळ नंदुरबार यांच्यातर्फे देण्यात आले आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यांनी विषयांकित प्रकरणी डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। असा प्रकार पहिल्यांदा या जिल्ह्यात घडलेला आहे। नंदुरबार जिल्हा हा आरोग्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे। केंद्र सरकारने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे। दुर्गम सातपुड्याने व्यापलेल्या या जिल्ह्यात नेहमीच आरोग्याचे प्रश्न भेडसावतात। त्याकरिता विविध योजना राबविणे सक्षमीकरण करणे ही कामे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत राबविले जातात। डॉक्टर वर्षा लहाडे या अतिशय भ्रष्ट व बेजबाबदार अधिकारी आहेत। त्यांनी वर्ग 1 ते 4 श्रेणी कर्मचारी यांचे मानसिक व आर्थिक पिळवणूक केलेली आहे। शिवाय अश्लील भाषेत बोलून अधिकारी यांना दमदाटी करणे एका प्रमुख व जबाबदार व महिला अधिकाऱ्यांस अशोभनीय आहे। जिल्ह्यातील आरोग्याचे कामे करणारे शासकीय यंत्रणाच जर एवढ्या प्रकारचे गंभीर आरोप करीत असतील तर डॉक्टर वर्षा लहाडे यांना या पदावर राहण्याचा अधिकारच नाही। त्यांच्याविरुद्ध दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत। शिवाय त्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याने त्या पदावर असताना निःपक्षपातीपणे चौकशी होऊ शकत नाही। करिता त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून पदमुक्त करावे। जिल्ह्यात आरोग्याच्या समस्या गंभीर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे। याबाबत त्वरित कारवाई झाली नाही तर विविध संघटनांमार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तदनंतर सातपुडा आदिवासी पावरा समाज पुण्यती मंडळ व समस्त आदिवासी पावरा समाज मंडळ नंदुरबार यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात आंदोलनात बसलेल्या आदिवासी समाजातील विविध आंदोलकांना जाहीर पाठिंबा देत त्यांना त्या संदर्भातील पाठिंबा पत्र देऊन सक्रिय त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुरेश मोरे, उपाध्यक्ष जेलसिंग पावरा, सल्लागार नामदेव पटले, संचालक भरतसिंग वळवके, चंद्रसिंग बारी तसेच समस्त आदिवासी पावरा समाज मंडळचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर रणजित पावरा, उपाध्यक्ष दीपक पावरा, सुभाष पावरा, सरदार पावरा, डॉक्टर मनोज पावरा, सायसिंग पावरा, इंदास पावरा, इंजिनियर राकेश पावरा, भरतसिंग पावरा, किसन पावरा, किसन शंकर पावरा, मंगलसिंग पावरा, संजय पटले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। मी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं। सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळ आणि विविध संघटना तर जिल्हा शिल्लक चिकित्सक जे आहे नंदुरबारचे डॉक्टर वर्षा लहाडे यांची वागणूक ही दमदाटीची आहे। अश्लील शब्दाचा वापर करतात, क्लास 1 अधिकाऱ्यांची तशी वागणूक करतात आणि त्यांच्यावर खूप असे नाशिकपासून त्यांच्यावर आरोप आहेत स्त्रीभ्रूण हत्येचे। आणि असे असताना या जिल्ह्याला हा मागास जिल्हा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा जिल्हा फार संवेदनशील असताना अशा अधिकाऱ्यांची पोस्टिंग इथं करणे हेच मुळात चुकीचं होतं। आणि ते त्यांनी बरोबर करून दाखवलं की इथं त्यांनी दमदाटी करणे, पैशांची मागणी करणे असं विविध मागण्या संघटना जी आहेत डॉक्टरांची असोसिएशन हे तक्रार वेळेवर केलेली आहे। पालकमंत्री आले, त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांकडे देखील निवेदन पाठवलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे आता। आणि ते त्यांना पदावरून दूर केल्यानंतर तुम्ही चौकशी केली पाहिजे। ते पदावर आहेत तर ते निपक्षपातीपणे ती चौकशी कशी होईल हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून आमची विविध संघटनांची या जिल्ह्यातील विविध संघटनांची मागणी हीच आहे की त्यांना तात्काळ त्यांच्या या पदावरून दूर केलं पाहिजे।